नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, बघू शकतोय आज रोजी आता आपण आहे आपल्या तयार झाडांच्या केशर आंब्याच्या प्लॉटवर आणि बघू शकतोय की ही 30-30ची बॅग म्हणजे 150 किलोच्या बॅगमधला 5 वर्षाचा तयार आंबा आहे. आता ह्या वर्षी याला मोहर फळ फूल येऊन गेलेलं आहे आणि बॅगेमध्ये असल्यामुळं मोहर आणि फळं टिकण्याची जी क्षमता असते ती कमी राहते, पण त्याला जे फ्लॉवरिंग फ्रुटिंग येऊन गेलेलं आहे. कारण कलमी झाडं असतात, ही जरी झाडं मोठी असली तरी ही लहान स्टेजपासून बॅगिंग रिबॅगिंग होत गेलेली असतात. जे आपल्याकडं 6x8 म्हणजे अर्धा ते 1 किलोच्या बॅगमधलं जे रोप असतं ते 9-11 असेल, 13-13 असेल, 18-18, त्यानंतर 21-21 आणि त्यानंतर असं 30-30 असं 4 ते 5 वेळा शिफ्ट होत गेलेलं असतं. त्याच्यामुळे त्या झाडाची ज्या मुळ्या आहेत किंवा त्याचं जे खोड आहे याची प्रॉपर वाढ झालेली असते किंवा झाडाला जेवढं गरजेचं आहे तेवढं त्याला जे पोषण आहे किंवा त्याला ती जी जागा आहे झाडं वाढण्यासाठी मुळ्या वाढण्यासाठी ती त्याला मिळालेली असते. आणि अशा पद्धतीनं ही डेव्हलप जे प्लांट्स असतात, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं मत येतं की अशी डेव्हलप प्लांट्स घेतल्यानंतर झाडाची वाढ व्हायला काय अडचण येते का किंवा झाडाची मुळी चालण्यासाठी काय त्याचा तोटा होतो का. तर मित्रांनो, असं काही नाही आहे. कारण बरेचसे जे आपल्याकडं क्लायंट आहेत त्यांनी अशी तयार झाडं 500-1000च्या पटीत म्हटलं तरी लागवड केलेली आहे. प्रत्येकाचा हेतू वेगळा असू शकतो, पण प्लांटेशन करून जे काय उत्पादन घेतलेलं आहे असे सुद्धा शेतकरी आपल्याकडं आहेत आणि त्यांना काहीसुद्धा अडचण आलेली नाही. कारण कसं असतं की ज्या बॅगा ज्या वापरलेल्या असतात त्या मोठ्या असतात आणि झाड जरी तुम्ही 1 वर्षाचं जरी घेतलं आणि ते जरी माती विस्कटून पाहिलं तर त्याच्यातसुद्धा झाडाची मुळांची जी झाडाच्या कॉईल आहे ती झालेलीच असते आणि त्यामुळं तीसुद्धा झाडं जगतच असतात. आणि ह्या झाडांमध्ये जरी आपण बघितलं तरी झाडाचं वय वाढणार आहे किंवा जशी बॅग त्याची कमी पडणार आहे तर ती कॉइलिंग सिस्टीम वगैरे झालेली असणार आहे. पण त्याचा ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये झाड टाकतो त्यावेळेस ते अनकॉईल होण्यास मदत होते आणि झाडं ही वाढतच असतात. कारण आपल्याकडे डेमोसाठी आपण सुद्धा अशी मोठी झाडं लावून बघितलेलं आहे, त्याचा रिझल्ट आहे. आणि मोठी झाडं लावायला आपल्याला काही हरकत नाही. फक्त एकच अडचण आहे, शेतकऱ्याचं बजेट असेल किंवा क्लायंटचं बजेट असेल तरच त्यांनी हा विचार करायचा आहे. बजेट कमी असेल तर आपल्याला लहान झाडंसुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात आणि सर्व प्रकारची आता ही जी नर्सरी आपली ती सर्व प्रकारची झाडं प्रोव्हाइड करते. 35 एकरामध्ये एका ठिकाणी, 25 एकरामध्ये दुसऱ्या ठिकाणी युनिट असेल, असं पूर्ण टोटल 60 एकरमध्ये आपली जी नर्सरी विस्तारलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 1500हून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत. खात्रीशीर रोपांबरोबर फ्रीज सल्ला मार्गदर्शन असेल, सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स असतील, हे सर्व खात्रीशीर गॅरंटेड मिळतात. आणि आपल्या नर्सरीतून रोपं घेतल्यानंतर आपल्याला अनुदान जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी जे लागणारं व्हॅलिड जे बिल आहे, जिल्हा कृषी सहाय्यक असतील, अधिकारी असतील, उपजिल्हा कृषी अधिकारी असतील, त्यांचं जे सही शिक्क्याचं बिल असेल स्टॅम्पचं सहीचं तर ते मिळतं आपल्याला. तर अशा सुविधा पुरवल्या जातात. रोपं लावण्या आधीपासून ते रोपं लागवडी पश्चातसुद्धा जे काय नियोजन आहे ते सर्व आपल्या नर्सरीतून फ्रीमध्ये गायडन्स केला जातो. फोनवर व्हॉट्सअपद्वारे आपल्याला सर्व माहिती दिली जाते. शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे आणि त्या वेळेला त्या पद्धतीचं नियोजन जे आहे आणि ते घ्यायचं आहे. आता ही रोपं रिबॅगिंग ज्यावेळेस करायची चालू होती त्यावेळेसचे सुद्धा आपले व्हिडिओ ह्या चॅनलवर आहेत आणि तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या. येणं शक्य नसेल तर आपण ऑनलाईन बुकिंग करूनसुद्धा रोपं घरपोच मिळवू शकतो आहे. आणि आपल्याला झाडं लावली की लगेच फळ ही कन्सेप्ट जी आहे ती मिळू शकते, ही तयार झाडातूनच आपल्याला मिळत असते. लहान झाडं लावली तर आपल्याला मित्रांनो वेळ जाणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या बजेटनुसार किंवा तुमचं प्लॅनिंग काय आहे त्याच्यावर तुम्ही डिसिजन घेऊ शकताय. डिसिजन घ्यायला काय अडचण येत असेल तर आम्हीसुद्धा तुम्हाला कन्सल्ट करत असतो आहे आणि आपली बाग डेव्हलप करून घेत असतो आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.